राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. आज आपल्याकडे भोगीच्या भाजीचा मान असतो. ह्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत. तर आपण बघूया. मी ते वांगे बारीक कापून घेतलेले आहेत, लसण अद्रक घेतलेलं आहे, वाटाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे, तीळ आणि बारीक चिरून मेथी घेतलेली आहे. इथे गाजर घेतलेले आहे, वालाची शेंग घेतलेली आहे, हरभरे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक 2 कांदे कापून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 हिरवी मिरची मी ॲड केलेली आहे. आपण आता कढई गरम झाली की त्यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत. आज आपल्या भाजीमध्ये तिळाचा जास्त मान आहे, त्यामुळे आपण तिळाच्या कुट्ट्याचा आणि शेंगदाण्याचा कुट्ट्याचा यूज करणार आहोत. तीळ भाजून झाले की मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हे दोन्ही आपण एकत्र करून थंड करायला बाजूला ठेवणार आहोत. त्या कढईमध्ये मी वाटाणे आणि हरभरे एकत्र करून भाजून घेणार आहेत. हे थोडंसं भाजून घेतलं की ह्याची टेस्ट भाजीमध्ये खूप चांगली उतरते. आता आपण हे भाजून घेऊन बाजूला प्लेटमध्ये हे पण थंड करून घेऊया. आता आपण कढई गरम आहे तोपर्यंत आपण जो कांदा कापून घेतला आहे त्याची पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी आपण कांदा भाजून घेणार आहोत. थोडंसं कांदा भाजत आला की त्यामध्ये अद्रक लसण मिक्स करून त्याला हलवत राहायचं. 4 ते 5 मिनिट आपण बारीक गॅसवर कांदा मऊ करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे आपले शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले आहेत, ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये आपण सगळं जिरेची फोडणी घालून सगळ्या भाज्या आपण मऊ होण्यासाठी एका साईडला एका कढईमध्ये मी फोडणी दिलेली आहे. ते हलक्याशा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत ना. त्यामध्ये मी लगेच मेथी ॲड केलेली आहे सगळ्या भाज्यामध्ये आणि थोडंसं नमक ॲड करून त्याला झाकून ठेवायचं आपल्याला ते 2-4 मिनिट. ह्या भाज्या लगेच मऊ होतात. तर चला, ह्या भाज्या आपल्या मऊ होतात तोपर्यंत आपण हे शेंगदाणे आणि तिळाचा कुट्टा काढून घेतलेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच भांड्यामध्ये मी हरभरे आणि वाटाण्याचा कुट्टा काढून घेत आहे. बघू शकता मी अशा प्रकारे काढून घेतला आहे. तोपर्यंत आपले कांद्याची चांगले फ्राय झालेले आहेत. हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता आपण एका साईडला कढई गरम झाली की त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत आणि आपण जी कांद्याची पेस्ट केली होती ती त्यामध्ये ॲड करणार आहोत. आपल्याला कांद्याची पेस्ट 4 ते 5 मिनिट बारीक गॅसवर चांगली मऊ करून घ्यायची. जेवढी तुम्ही पेस्ट चांगली वाफवू द्याल तेवढी आपल्या भाजीला टेस्ट चांगली होती. बघू शकता तोपर्यंत एका साईडला मी ज्या भाज्या मऊ ठेवल्या होत्या त्या सॉफ्ट झालेल्या आहे. त्याचा मी गॅस बंद करून बाजूला ठेवलेला आहे. आपली कांद्याची पेस्ट 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे आणि 2 चमचे काळा मसाला टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. थोडीशी मी हळदी पावडर घातलेली आहे. आता नमक आपण भाज्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही नमक त्यामध्ये ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि 1-2 मिनिट त्याला आणि हलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे आपण वाटाण्याची आणि हरभऱ्याची दाण्याची जी पेस्ट केली होती ती घातलेली आहे. ते मी आबडधोबड काढलेलं आहे. आपण आता याला 4-5 मिनिट चांगलं शिजवून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या भाजीमध्ये टेस्ट चांगली येते. तुम्हाला जर असं हे मिक्सरमधून काढायचं नसलं तर तुम्ही अखंड पण काढून टाकू शकतात. यामध्ये मी थोडंसं नमक टाकलेलं आहे. आता यामध्ये आम्ही थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्या भाज्या ज्या शिजवलेल्या आहेत ना ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे. इथे तुमची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त हे करू शकता. तुम्हाला पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे भाज्या मी शिजवून घेतल्यामुळे मी ह्याला जास्त शिजवलेल्या नाही आहेत. 1-2 मिनिट मी पाणी ओतून थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत आणि एक उकळी आली की त्यामध्ये मी काय केलेलं आहे, आपण जो शेंगदाणे आणि तिळाचा कुट्टा केला होता तो घातलेला आहे. अशा प्रकारे शेंगदाणे आणि तिळाचा कुट्टा घातला की आपल्या भाजीला टेस्ट चांगली येते. बघू शकता तुम्ही एकदा अशा प्रकारे आपली भोगीची भाजी करून बघा. खूप टेस्टी बनते, खायला पण खूप स्वादिष्ट लागते आणि आज बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते. चला तर मग माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.